भरलाय मिळाले पैसे मिळाले किती मिळाले 3000 खुश आहे काय वाटतं स्वातंत्र्य पाहिजे तुम्हाला आता मुली नाहीत 7च्या नंतर मुली बाहेरच पडू शकत नाहीत तुम्ही बघताय किती मोठ्या न्यूज येतात आता कधी 1500 नाही तेवढं काय पुरणार आहे 1500 काय मागतंय किराणा तर येतोय का बरोबर आहे नाही म्हणून फॉर्म दिले माघारी सगळं पाठ सगळं कार्ड दिलं सगळं लिहून दिलं सगळं दिलं पुन्हा म्हणजे तुमचं वय बसत नाही पैसे मिळाले तुम्हाला भरलाय पण नाही भेटले अजून पैसे भेटले नाही भेटले नमस्कार मंडळी मानदेश प्राईममध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत हटपड येथील बस स्थानकामध्ये आणि इथं साऱ्या लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या साऱ्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी या बहिणींसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे महिन्याला 1500 रुपये असे या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवलेले आहेत आणि या बहिणींना हे पैसे मिळालेत का तसेच मुख्यमंत्र्यांनी या बहिणींसाठी अर्धी तिकीट महाराष्ट्र शासनाला म्हणजे एसटीचा प्रवास हा सुकर व्हावा याच्यासाठी अर्धी तिकीटसुद्धा जे आहे काय सांगाल मुख्यमंत्र्यांची लाडकी योजना ही योजना चालू केली पैसे मिळालेत का तुम्हाला आज भरलाय फॉर्म नुसता आज भरून आज भरलाय आज भरली फार्म बरं काही जिथं फॉर्म भरला तिथं पैसे वगैरे दिलेत का तुम्ही नाही तसं काय किती रुपये घेतले तुमच्याकडून फॉर्म भरायला काय नाही ना हे पैसे तुम्ही कशाला खर्च करणार आहे आम्हाला जीवा भावाला आलं केलं दवाखाना डॉक्टर हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई HD प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची बहिणी योजना चालू केली या योजनेबद्दल काय सांगाल तुम्ही फॉर्म भरलाय का तुम्हाला पैसे मिळालेत का फॉर्म भरलाय मला पैसे नाहीत आले अजून आले नाहीत पण येतील तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी योजना लाडक्या बहिणींसाठी जाहीर केले ते पैसे तुम्ही कशाला वापरणार आहेत पैशाचं ठीक आहे की पण त्यांनी जे मुलींना जे पैसे वाटताय ना त्याच्यापेक्षा एकदम फ्री फिरण्याचं स्वातंत्र्य द्या ना पैसे देऊन काय पैसे तर लोक काम करून मजुरी करून तर कमवतात कशाचं स्वातंत्र्य पाहिजे तुम्हाला आता मुली नाहीत 7च्या नंतर मुली बाहेरच पडू शकत नाहीत तुम्ही बघताय किती मोठ्या न्यूज येतात आता त्या आपल्या देशात किती म्हणजे आता मोजणे पण असे जास्त सध्या जी ताजी घटना आहे बदलापूरची म्हणजे 3 वर्षाच्या मुलीवर म्हणा कोलकात्यातली आता रिसेंटली आता डॉक्टर हॉस्पिटलमध्ये सेफ नाहीये त्याच्यावर विचार करा डॉक्टर सेफ नाहीये हॉस्पिटलमध्ये आपण जातो एक देव माणूस आहे तिथं तुम्ही पुरुष लोक कितीही ठिकाणी कधीही जाऊ शकता नाईटला तुम्ही जाऊ शकता पार्टी करू शकता तशा स्त्रिया करू शकतात का नाही करत ते तुम्ही आरक्षण द्या ना पैसे काय पण होतं पैशांचं बरोबर आहे असं म्हणायचंय मला काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी ही लाडकी बहिणी योजना चालू केली आहे काय सांगाल फॉर्म भरलाय तुम्ही पैसे मिळाले तुम्हाला नाही मी MSCBत काम करते त्याच्यामुळे मी नाही फॉर्म भरला नाही भरला का मावशी काय सांगाल तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी एवढी चांगली योजना आणल्या पैसे मिळालेत का फॉर्म भरलाय भरलाय कधी भरलाय पैसे मिळाले का मिळतील काय कुठं वापरणार ते पैसे मिळालेले पुढे बघून आपलं काय कोणत्या कारणासाठी वापरणार तुम्ही आपलं काय पण असलं तर वापरणार होय बरं तुम्हाला जे पैसे मिळाले त्यात तुम्ही समाधानी आहे का आहे की मान्य काय वाटतं ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी असं वाटतंय तुम्हाला वाटतंय चालू तर काय सांगाल ताई जे देवेंद्र फडणवीसांनी या सरकारनं शिंदे फडणवीस सरकारनं जी योजना आणल्या याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही फॉर्म भरलाय
पैसे मिळाले तुम्हाला? भरलाय पण नाही भेटले अजून. पैसे भेटले नाही भेटले. मग योजनेबद्दल काय सांगाल की कायमस्वरूपी चालू राहावं, चालू राहिले पाहिजे, पैसे मिळावे? जे मी समजा आता तुम्ही फॉर्म नाही भरला, उद्या फॉर्म भरणार आहे का तुम्ही? नाही, मी भरलेला आहे. भरलेला आहे, फक्त पैसे नाही. ते पैसे मिळतील असं प्रत्येक बहिणीला पैसे मिळणार आहेत असं सरकार सांगते. पैसे मिळाल्यानंतर तुम्ही कोणत्या कारणे ते लावणार आहेत? कशासाठी वापरणार आहे? काय संसारासाठीच वापरायचं. संसारासाठी. आणखी काय सांगाल ह्या योजनेबद्दल? काय नाही, कायमस्वरूपी राहिली पाहिजे, भेटलं पाहिजे तेवढंच. म्हणजे असं वाटतं का तुम्हाला ही फक्त निवडणूक आल्या म्हणून या बहिणींचा लाड केला? आता का माहिती, आता का माहिती काय करतात ते. ठीक. मावशी, लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय का तुम्ही? नाही का हो? भरायचं, कागदपत्र काढायचं चालू आहे. कागदपत्र काढली नाहीत का अजून? नाही भरणार आहे का? पैसे जे तुम्हाला मिळणार आहेत ते कशासाठी वापरणार आहे तुम्ही? हाय घरगुती खर्च. होय, मुलांच्या शिक्षणासाठी. हो. काय सांगाल ही जी तुम्हाला योजना राबवली ती कायमस्वरूपी चालू राहावी असं वाटते तुम्हाला? हो. काय सांगाल देवेंद्र फडणवीसांना, शिंदे सरकारला? राहावी चालू, उलटी तेवढंच हातभार लागेल. हातभार लागेल. मग काही लोकांना जमा झाले, तुम्ही अजून फॉर्म भरला नाही. भरणार आहे ना? हो, भरणार आहे. ठीक. मुख्यमंत्र्यांनी जे देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजना चालू केली आहे ते भरलाय का तुम्ही फॉर्म? मी नाही भरला. का हो? माझी मुलं सरकारी नोकरीत आहेत. मावशी, तुम्ही भरलाय? भरलाय? मिळाले पैसे? मिळाले. किती मिळाले? 3,000. खुश आहे? काय वाटतं ही योजना जी चालू झाली ती कायमस्वरूपी चालू राहावी असं वाटते? पैसे खायला नको असणार आहे. मग काय सांगाल सरकारला? काय सांगायचं आहे, आता सरकार असंच बरोबर व्हायलाच पाहिजे. कायम जर मिळत राहील तर सरकार येत राहायला कुणाला अडचण नाही पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचा सन्मान केलाय. प्रत्येक बहिणीला महिन्याला 3,000 देते. बरोबर आहे. भरलाय का? फॉर्म भरल्याला माघारी दिला का हो? ते म्हणलं वय बसत नाही तुझं, पुढल्या वर्षी घेऊन ये. किती वय आहे? वय आता किती मला का माहिती किती. आता कार्ड घरी, पत्र सगळं घरी. आता इथं राहतं काय माझ्या कोण का काय माझ्या पैसे झऱ्याला म्हणून माहिती. तुमचं वय बसत नाही म्हणून फॉर्म दिले माघारी? सगळं पाठ, सगळं कार्ड दिलं, सगळं लिहून दिलं, सगळं दिलं आणि पुन्हा म्हणजे तुमचं वय बसत नाही. किती वय अंदाजे? अंदाज तुम्हाला कळत असतं की मला तर काय. बहिणीचा फॉर्म भरलाय? भरलाय. मिळाले का पैसे? नाही मिळालं. नाही अजून? नाही. बर. फडणवीस सरकारनं सांगितले की पैसे माझ्या प्रत्येक बहिणीला मिळणार आहेत. मग केव्हा मिळाले? पैसे मिळाल्यानंतर ते तुम्ही कशासाठी वापरणार आहे? कशासाठी वापरणार? आम्हाला काय बी आम्हाला काय घेऊ वाटत ते घेणार आम्हाला. बर. मग आता पैसे मिळाल्यावर तुम्ही खुश आहे का? हो, खुश आहे की. आता तुम्हाला अर्ध तिकीट पण आहे की एसटीला? आहे की. मग ह्या सरकारनं या लाडक्या बहिणींसाठी लय काय काय केलंय असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता तुम्हाला अर्धी तिकीट केल्या, तुम्हाला 1,500 रुपये देते. होय, देते देते. खुश आहे ना तुम्ही? आम्ही खुश आहे. आता ही योजना आणली ती कायमस्वरूपी चालू राहावी असं वाटतंय? कायम राहावी चालू असं कुठलं वाटतं. सरकार आलं पाहिजे असं वाटतंय? मग आता आम्हाला काय, आम्हाला कोण लाडक्या बहिणी देत आहे ते कोण आहे ते माहित आहे का तुम्हाला? काय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं सरकार आहे. पैसे मिळालेत का तुम्हाला? मिळाले. किती मिळाले? 3,000 रुपये. 3,000. काय खुश आहे का मग तुम्ही? आता जे देवेंद्र फडणवीस सरकारनं जी योजना आणली आहे ही अशीच कायमस्वरूपी चालू राहावी असं वाटतंय तुम्हाला? हो, वाटते. आता ती जी मिळालेली 3,000 आहे ते कशासाठी वापरणार आहे तुम्ही? कशासाठी? मुलीच्या शाळेसाठी, बर, इतर खर्चासाठी आपल्या. बरं बरं. मुलगी कितवीला आहे? हे काय 4थीला. 4थीला आहे. बरं बरं. म्हणजे मुलीच्या जे मिळाले पैसे आहेत ते मुलीच्या खर्चासाठी वापरणार आहे तुम्ही? भरला की फॉर्म. मिळाले नाहीत अजून पैसे? मिळतील पैसे ते कशासाठी वापरणार आहे तुम्ही? आता घरात कशाला घर चाला वगैरे लागते त्याला वापरणार ना, दुसरं कशाला हे वापरणार? पुरेसे आहेत का ते 1,500 रुपये? पुरत नाहीत तेवढं काय पुरणार आहे? 1,500 काय मागतंय? किराणा तर येतोय का? बरोबर आहे. मग जी योजना आणली ही योजना कायमस्वरूपी टिकावी असं वाटतंय तुम्हाला? कायमस्वरूपी टिकली तर चांगलीच गोष्ट आहे, बरं. पण अजून वाढ व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये. 1,500चे किती करायला पाहिजेत? काय 4-5 हजार केलं तरी काय कोणाला नको आहेत काय? बरोबर आहे.
काही महिलांनी असं त्यांच्या बोलण्यातनं आलं की आम्हाला 1500 रुपये नको, पण ज्या अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत या महाराष्ट्रामध्ये त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आम्हाला 1500ची गरज नाही, आम्ही बांधावरती जाऊ, आम्ही काबाड कष्ट करू, पण जे अत्याचार घडत आहेत हे थांबले पाहिजेत. याच्या वाढत्या गुन्हेगारी वाढलेले, याच्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल शासनाने काय काय उपक्रम राबवले पाहिजेत? महिलांना म्हणजे सुरक्षित काय वाटावं अशा गोष्टी केल्या पाहिजेत ना. बरं. हां, महिलांना सुरक्षा 7 नंतर सुरक्षित काहीतरी हे व्हावं म्हणून काहीतरी केलं पाहिजे, उपाययोजना वगैरे केलं पाहिजे. ठीक. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.